आज रविवार होता. राहुल सकाळपासून खुश होता, कारण आज त्याचे दोन लाडके कझिन्स येणार होत्या, चिनू आणि मीनू. चिनू जरा शांत आणि हुशार होती, तर मीनू मस्तीखोर आणि खट्याळ होती. आता कुल्फी, ती तर सकाळपासून दरवाजाजवळ शेपटी उभं हलवत होती. टिंग टॉंग बेल वाजली, दोघी आत आल्या. राघू, दोघी ओरडल्या. तिघांनी एकमेकांना मिठी मारली आणि कुल्फी आनंदाने उड्या मारू लागली. थोड्या वेळाने सगळे सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळायला गेले. तेवढ्यात मीनू अचानक थांबली. अरे, ते पहा, एका छोट्या झाडावर चिवताईचं घरटं होतं आणि त्यातून एक छोटस पिल्लू खाली पडलंय. ते पिल्लू बघून घाबरत होतं, थरथरत होतं. चिनू म्हणाली, अरे आपण याला हातात घेऊयात. पण राघू पटकन म्हणाला, हळू, घाबरेल ते. कुल्फी शांतपणे पिल्लाकडे पाहत बसली. तेवढ्यात एक मोठा कावळा जवळच्या भिंतीवर येऊन बसला. काव काव काव. मीनू घाबरली. अरे, तो पिल्लाला घेऊन जाईल. राघूने पटकन आजूबाजूला पाहिलं. त्याने एक रिकामा कार्डबोर्ड बॉक्स घेतला, त्यात मऊ रुमाल ठेवला आणि खूप अलगद पिल्लाला त्यात ठेवलं. मग तिघांनी मिळून झाडाखाली उभं राहून चिवताई परत येते का हे पाहायला सुरुवात केली. थोड्या वेळाने चीव 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 चिवताई उडत आली. ती आधी थोडी घाबरली, पण राघू, चिमू आणि मीनू शांत उभे राहिले. राघू हळू आवाजात म्हणाला, घाबरू नकोस, आम्ही तुझ्या बाळाला मदत केली. चिवताई घरट्याजवळ बसली. मग राघूने खुर्ची आणली. चिनूने ती पकडून ठेवली. मीनूने बॉक्स धरला आणि राघूने त्या छोट्या पिल्लाला परत सुरक्षित घरट्यात ठेवलं. चीव 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 चिवताई आनंदाने आवाज करू लागली. कुल्फी शेपटी हलवत खुश झाली. मीनू हसून म्हणाली, आज आपण खरंच सुपर हिरो झालो. राघू हसला. सुपर हिरो ते नसतात जे फक्त ताकद वापरतात. खरे सुपर हिरो ते असतात जे छोट्या जीवांची काळजी घेतात. सगळे आनंदाने परत घरी गेले. गोष्टीतून शिकवण, लहान जीवांनाही प्रेम, काळजी आणि सुरक्षितता हवी असते.